हाय एव्हरीवन, वेलकम टू भारतीय चूल. सो मी आले होते राखी पौर्णिमेसाठी मुंबईला. तर म्हटलं मुंबईची तुम्हाला जरा स्ट्रीट शॉपिंग दाखवावी. सो मी आत्ता आहे बॅक साईडला बघू शकता माझ्या गेटवे ऑफ इंडिया आहे इकडे थोडंसं. सो इकडे बरोबर त्याच्या अपोजिट जी लेन आहे तिथे कुलाबा कॉजवे लेन आहे आणि तिथे अफलातून असं ड्रेसेसचं कलेक्शन, टॉप्स, डेली वेअर, कॉटन, प्युअर कॉटन, ब्रँड्सचे वगैरे पण कपडे मिळतात. इवन बॅग्स वगैरे, ज्वेलरी वगैरे खूप छान मिळते. आणि प्रत्येक मुंबईकरांना ही स्ट्रीट खूप आवडते. तर आता आज आपण त्याचा व्हिडिओ बघणार आहे. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. खूप मस्त कलेक्शन असणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि भारतीय चूलला यूट्यूबवर बघत असाल तर भारतीय चूलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरही फॉलो करा. सो तुमचं एक सबस्क्रिप्शन आणि एक फॉलो खूप आम्हाला मदत करून जातो. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ नाव. हे समोर इकडे डाव्या बाजूला जर गेलात तर तिकडे गेटवे ऑफ इंडिया आहे आणि ह्या बाजूला आलात तर इकडे ती कुलाबा कॉजवेची स्ट्रीट सुरू होते. आणि इकडे जातानाच आहे ना मला हे शॉप सापडलं आहे. खूप ट्रेंडिंग असं कलेक्शन आहे यांच्याकडे. सो मी या शॉपमधलं तुम्हाला आता दाखवणार आहे. सो इथे बघू शकता तुम्ही मस्त असं ट्रेंडिंग कलेक्शन आहे. क्या क्या कलेक्शन है भैया आपके पास? ये शर्ट है मैडम, ये लक्की ब्रांड का शर्ट है, बहुत अच्छा है, क्वालिटी भी बहुत अच्छा है इसका आएगा। ओके, क्या देखिए, प्राइस से स्टार्ट होता है? और इसका 400 आएगा, लक्की ब्रांड का है, ओरिजिनल पीस है। ओके. और आणि ये एमएनएस का है, बहुत अच्छा ओके. है। ये पिंक कलर का शर्ट है, बहुत अच्छा लगेगा। आणि असे ट्रेंडिंग नाइट सूट पण अवेलेबल आहेत. इसका क्या प्राइस है? इसके 700 का है। ओके. और वो जो पीछे वन पीस वगैरह है वो? ये चिकन का है, ड्रेस है, टैम ट्रू का है, अच्छा क्वालिटी, बहुत अच्छा है, जेब के साथ है, बहुत अच्छा लगेगा पहनने। क्या प्राइस है इसका? इसके 700 है। ओके. आणि हे इथे पण ट्युनिक्समध्ये पण वन पीसेस आहेत, तुम्ही बघू शकता. आणि असं नाही आहे, प्युअर कॉटनमध्ये आहेत. हे डेनिममध्ये आहे. येस, मस्तच. आणि इथे तुम्ही शर्टची व्हरायटी बघू शकता. स्पॅगेटीमध्ये आहे, सँडोमध्ये आहे, डेनिममध्ये आहेत. त्याच्यानंतर असे वन पीसेस पण अवेलेबल आहे. इसका क्या प्राइस है भैया? 600 का है। ओके, ग्रेट, मस्तच. तर असं या शॉपमध्ये कलेक्शन आहे. हे शॉप आहे बरोबर तुम्ही बघू शकता बड़े मियाँ के अपोजिट। बडे मियाँच्या अपोजिट आहे बरोबर. तर इथे नक्की एकदा विजिट करा. और कुछ कम करोगे? कम कर वीडियो देगा। देख के आएंगे आपके तो. वीडियो देख करके आएंगे तो उसको कम कर देंगे ना। येस, पक्का नक्की एकदा विजिट करा. खूप छान ट्रेंडिंग कलेक्शन आहे. आणि जर गाडी घेऊन असाल तर याच लेनमध्ये तुम्हाला पार्किंगही अवेलेबल आहे. नो डाऊट थोडा हायर प्राईजमध्ये असेल पे अँड पार्कचे प्राइजेस, पण स्टील पार्किंग अवेलेबल आहे. सो या बाजूनेच थोडं पुढे आल्यावर लेफ्ट साईडलाही हे एक शॉप आहे जिथे मस्त असे स्कर्ट्स, त्याच्यानंतर डेली वेअरमध्ये तुम्हाला पायजमा किंवा श्रग्स तुम्ही बघू शकता. इथे ह्याचे आहेत सगळे असे सुंदर सुंदर श्रग्स, टॉप्स, टी शर्ट, क्रॉप टॉप्स असं सुद्धा कलेक्शन्स अवेलेबल आहे. हे डेली यूजच्या तुमच्या पॅन्ट्स आहेत, कॉटनमध्ये आहेत, होजियरीमध्ये आहेत. सो मी आता आहे कुलाबा कॉजवेला. इथे हे ज्वेलरीचं बघू शकता तुम्ही. मस्त असं ट्रेंडिंग ज्वेलरी आहे. हे कलेक्शन बघा. इयरिंग्समध्ये बैंगल्समध्ये. बैंगल्स का क्या प्राइस स्टार्ट हो जाता है भैया? 150 से स्टार्ट है. और इयरिंग्स का वैसे ही आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला ट्रेंडिंग असे गळ्यातले वगैरे पण मिळून जातील. खूप छान असे ब्रेसलेट्स गळ्यातले एकदम रिजनेबल प्राईजमध्ये. आणि हे इथून सुरू होते कॉजवेची स्ट्रीट. तुम्ही बघू शकता ह्यांच्याकडे वन पीसेस आहे.
इथे गॉगल्स आहेत, परत ज्वेलरीचे स्टॉल्स आहेत सुंदर सुंदर असे. मैं आऊँ खाना खा के, जम्बू इधर ही छोड़ देता. आ गया माल. हाँ कितना जम 3 है. ट्रेंडिंग अशा बॅग्स बघू शकता तुम्ही. ओके, क्या प्राइस है उसका? 350 है. वो 350 और इसका? ओके, इस पर डिस्काउंट हो जाएगा. और ये सब बैग क्या प्राइस क्या स्टार्टिंग है इसकी? ओके, 750 पासून स्टार्टिंग आहे आणि ते थोडं कमी पण करतील. तर नक्की विजिट करा. एकदम मस्त अशा ट्रेंडिंग बॅग्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर हा जरा वेगळा स्टॉल आहे. इथे तुम्हाला कस्टमाइज तुमच्या नावाचे की चेन्स, लॉकेट्स हे सगळं बनवून मिळेल. तुम्ही बघू शकता इथे बनवलेलं आहे आणि हे पूर्ण हँडमेड बनवतात. आता ते बनवत आहेत इथे, तुम्ही बघू शकता. पूर्ण ज्वेलरीचं हब आहे. मला कोणी फॉरेनर आरामात शॉपिंग करताना दिसू शकतात, कारण एक लोखंडवाला आणि दुसरं कॉजवे हे सेलिब्रिटीजचंही खूप आवडीचं शॉपिंग डेस्टिनेशन आहे. इथेही तुम्ही बॅग्स आणि पर्सेस बघू शकता. ट्रेंडिंग अशा बॅग्स. हे पण एक किती क्यूट क्लच आलेलं आहे आणि हे मेटलमध्ये आहे. थिंक मस्त असे टॉर्च वगैरे पण अवेलेबल आहेत, स्लिंग अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर हेही अवेलेबल आहेत. इथेही तुम्ही बघू शकता मस्त अशा वुडनमध्ये या बँगल्स आलेल्या आहेत. प्रत्येक साईजमध्ये अवेलेबल आहे आणि थोडं थोडं नवरात्रीच्या हिशोबाने पण इथे कलेक्शन आहे. जर्मन सिल्वरमध्ये. हे असे मस्त ट्रेंडिंग शर्ट्स. मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये की तुम्ही एफचं कलेक्शन आपल्या FC रोडवर आहे का अवेलेबल, कॉटनमध्ये आणि ह्या प्राइसिंगमध्ये साधारण 300 ते 600च्या रेंजमध्ये तुम्हाला अवेलेबल होईल. हे सुद्धा वन पीस आहे. इसका क्या प्राइस है भैया? 850 प्युअर कॉटनमध्ये आहे. हे टॉप्स आहेत सुंदर आणि या डेली वेअरच्या शॉर्ट्स पण इथे अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता. तर इथे स्ट्रीट शॉपिंग अवेलेबल आहे. तसंच इथे खूप छान छान असे शॉप्ससुद्धा अवेलेबल आहे. इथे तुम्ही बघू शकता हे नेकलेसेस किती सुंदर आहेत. सगळ्या कलर्समध्ये इथे अवेलेबल आहेत. तुम्ही कुठल्याही कलरमध्ये घेऊ शकता. हा माझ्या सेम गाडीचा कलर आहे. आणि इथे बरोबर अपोजिट दिल्ली दरबारच्या अपोजिट बरोबर ही एक आतमध्ये एक आहे शॉपिंग स्ट्रीटच म्हणाल. छोटे छोटे शॉप्स आहेत इकडे आतमध्ये. इकडे पण तुम्ही बघू शकता सुंदर असं ज्वेलरीचं कलेक्शन आहे, ट्रेंडिंग असं. पण इथे आल्यावर काही शॉप्समध्ये फिक्स रेट आहेत, काही ठिकाणी तुम्ही नक्कीच बार्गेन करू शकता. बार्गेन करण्याची पूर्ण तयारीने या. इथे मस्त ट्रेंडिंग असे स्निकर्स इथे अवेलेबल आहेत. मुलींसाठी खूप ऑप्शन्स आहेत इथे, तुम्ही बघू शकता. एकदम मस्त असे शर्ट्स आणि वन पीसेसचे कलेक्शन आहे. ऑफिस यूज असू दे किंवा कॉलेजसाठी असू दे, कुठे बाहेर फिरायला जाताना असू दे, सगळे इथे अवेलेबल आहेत. हे इथे असे 150 सबका कोई भी 150. हे असे क्यूट क्यूट सगळे क्लचेस इथे अवेलेबल आहेत आणि कुठलंही घ्या हे 150ला अवेलेबल आहे. सुंदर मस्त क्यूट सगळे कलर्स अवेलेबल आहेत. ट्रेंड इथे बघू शकता तुम्ही. हे बेल्ट्सचंही किती छान असं कलेक्शन आहे. पूर्ण मेटलमध्ये चेनमध्ये बेल्ट्स आहेत.
गोल्डन सिल्वर असं सगळं अवेलेबल आहे पूर्ण. बेल्ट्समध्ये खूप ट्रेंडिंग असे कलेक्शन आहेत, वन पीस किंवा तुम्हाला जीन्सवर किंवा स्कर्ट्सवर वगैरे वापरायला. हे एक शॉप आहे जिथे मोजडी आणि कोल्हापुरी चप्पल्स अवेलेबल आहेत. तुम्ही यांचं कलेक्शन बघू शकता. इथे जेंट्ससाठी पण अवेलेबल आहे आणि लेडीजसाठी पण अवेलेबल आहे. हे मोजडीमध्ये कलेक्शन आहे, ज्युटीमध्ये आहे. मस्त. इथे ट्रेंडिंग असे टॉप्स अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता. बॅकलेस आणि असे इवन हे असे सुद्धा अवेलेबल आहेत. इवन वन पीसेस पण अवेलेबल आहेत. साधारण एक 400 ते 500पर्यंत अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता. इवन तुम्हाला ह्याचे सुद्धा शॉप्स बघायला मिळतील वेगवेगळे. छान असं घरात डेकोरेटिव्ह आयटम जर तुम्हाला ठेवायचे असतील तर तेही इथे अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकता. प्युअर पितळ्याचे पण आहेत, ते विंटेज फोन आहे. त्याच्यानंतर हे दुर्बीण, टायमर, कंपास असे सुंदर सगळे आयटम्स इथे अवेलेबल आहेत. हे सुद्धा स्टॉल्स इथे खूप आहेत. रेंज क्या स्टार्ट हो जाती है भैया? 300-400 से स्टार्ट हो जाती है. आणि पेट पूजा करायची असेल तर इथे बेकरी पण, कॅफे, सॉरी. इवन इथे तुम्हाला आहे ना कॉटनच्या पॅन्ट्सचं पण खूप छान कलेक्शन बघायला मिळेल. डेली वेअरचं एकदम प्युअर कॉटन आहे. क्या क्या प्राइजेस है भैया? 450, 550 स्टार्टिंग है आपका. ओके. 350 से स्टार्टिंग है, 450, 550 सब ओके. अलग अलग रेंज है. और ये क्या पैटर्न है बताओगे एक बार? ये नैरो फिट में है. ओके. ये क्या है? 450. ये 450 का है. ओके. और वो वाला कॉटन वाले? ये लिनन में है, ये 550 का है. ये 550 में है. ये लिनन ओके. वाला. और दूसरा वाला? खादी कॉटन है. ये प्रिंटेड 350 में भी है. ये 350 का है. ये 350 में आहे. खादी कॉटन में. हे तुम्ही टॉपवर वगैरे पण वेअर करू शकता. लॉन्ग टॉप, शॉर्ट टॉप दोन्हीवरही हे करू शकता. और ये कॉटन पैंट्स में? ये मल कॉटन में आपका सॉफ्ट में आएगा. ओके. 550 का है. ये श्रिंकेज वगैरह तो नहीं होगा ना धोने के ऐसा बाद? नहीं, कपड़ा अच्छा है. एकदम सॉफ्ट असं कॉटन आहे. आणि मी पण घेतली आहे याच्यातली एक पॅन्ट. सो और स्कर्ट्स भी है आपके पास? हाँ, स्कर्ट भी है. ये देखिए मगोवा में पूर्ण हकुबाचा स्कर्ट है. हाफ लाइनिंग में ही है. लाइनिंग दिया हुआ है. ओके. लाइनिंग दिया हुआ है. इसका क्या प्राइस है? ये 650 का आएगा. 650. ओके. तर सुंदर असं कलेक्शन होतं कुलाबा कॉजवेवर. आणि सरप्रायझिंगली इथे जेंट्ससाठी पण खूप छान कलेक्शन अवेलेबल आहे, तर नक्की विजिट करा. मुंबईला येण्यासाठी कुलाबा कॉजवेला जर तुम्हाला यायचं असेल तर आता पुण्याहून येणार असाल तर सगळ्यात इझिएस्ट वे ट्रेनने पुण्याहून मुंबईला यायचं. त्यापर्यंत उतरायचं. विटीला उतरलात की तिथून टॅक्सी करून तुम्ही सरळ इथे येऊ शकता. आणि मुंबईतल्या लोकांना तर माहितीच आहे, चर्चगेट किंवा विटीला उतरून तुम्ही इथे इझिली पोहोचू शकता. सो कलेक्शन कसं वाटलं ते नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू आणि सबस्क्राईब करा प्लीज. चलो बाय.